हॅलो हॅलो. हे दीपू दाखव. चला आपण सामना सुरू करूया. दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. विनंती असेल 12 मॅन आपण या. मोठे देसाई या टीमचे 12 मॅन आपण या लवकरात लवकर. बघा पहिल्या 2 मॅच मध्ये 2-2 धावांची पेनल्टी लागली होती श्री गणेश मानकिवली या टीमला. जगदीश म्हात्रे पुरस्कृत. चला सामना सुरू करूया. मनोज देवकर आणि मयूर देवकर ही जोडी आणि गोलंदाज हेमंत म्हात्रे. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल मिळते अवांतर धावाने. या अवांतर धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करणाऱ्या मोठी देसाई टीमची धावसंख्या आहे बिनबाद 4 षटकांचा हा सामना आहे. यावेळी बॅटची कडा आहे पॉइंटला. क्षेत्ररक्षक होते. मिळते 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. या एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय मनोज देवकर आणि धावसंख्या आहे 2. मयूर देवकर आणि मनोज देवकर चांगली पार्टनरशिप या आधीच्या मॅच मध्ये केली होती. 27 धावांची पार्टनरशिप बनवली होती. ती जोडी पाहायला मिळते या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. SK पाटील चषकाच्या फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल त्यांनी सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. प्रयत्न खूप चांगले केले होते. झेलपर्यंत पोहोचले देखील होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय एक विस्फोटक फलंदाज आहे तो म्हणजेच मयूर देवकर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागलं आणि त्यानंतर फिल्डर देखील आले होते. या विस्फोटका चांगला आहे. मिड ऑन चोरून लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. ऑन साइडला गॅप मधून लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 12. सुरुवात याही मॅच मध्ये खूप चांगली केली आहे जय हनुमान मोठी देसाई या टीमने. बिनबाद 12 ही धावसंख्या आहे. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत मयूर च्या बॅट मधून आणि सलगचा तिसरा चौकार येईल का हा देखील प्रश्न होता, परंतु पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 13. एक चेंडू शिल्लक. या पहिल्या षटकामधील 13 धावा धावफलकावरती आहेत. दीपू मुंडे आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून एस के पाटील चषकाचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अपील आणि अपील स्वीकारली पंचांनी. फलंदाज झाले बाद मनोज देवकर. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान मोठी देसाई या टीमची 1-13. यावेळेस ड्राईव्ह केलं टीपमध्ये मिडविकेटला हेमंत म्हात्रे आहेत. थोडेसे पंबल झाले आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. ऑन द स्टंप फेकी ॲक्युरेट फेकी डीपमधून आपण पाहिली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. ऑन साइडला शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. मडवीने त्याच्या इनिंगची इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार.
थँक यू सो मच. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज अजय मडवीने आणि धावसंख्या आहे 26 धावा. आय थिंक मॅच बॉल येतोय पंच. मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे 26 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे या इनिंगमध्ये. अजय मडवीने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. आता मात्र दबाव आहे, दडपण आहे गोलंदाज मयूरवरती. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पूल केले गॅप मधून. चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या 30. पुन्हा एकदा हुक करतायत आणि मिस टायमिंग स्ट्रोक. सुरेख झेल पकडलाय शॉर्ट फाईन लेगला. फलंदाज झालाय बाद अजय मडवी. बॅक टू द पविलियन. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण. क्या बात आहे. एकाच ऍक्शन मध्ये एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. जर इथून मिस फिल्डिंग झाली असती तर हा चौकार झाला असता, कारण की बॅकअप नव्हतं आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान मोठी देसाई या टीमची 31-31. साइडला शॉर्ट ऑन बॉल केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. येतोय चौकार.
फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, शॉट कव्हरला सागर म्हात्रे. धावसंख्या एकने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे, हे तिसरं गोलंदाज वेदांत यांचं. क्या बात आहे, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. अनिकेत, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे, अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठापणा लागली आहे, कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार आणि DRS बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच आपण चेक करतो, योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल, कारण की अत्यंत महत्वाचा हा सामना आहे दोन्ही संघांसाठी आणि कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. क्या बात आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर अनेक मान्यवर येत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी, त्यांचं देखील स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये धावसंख्या करण केने येत आहेत. मोठी देसाई या गावचे समाजसेवक. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळतात, एलिव्हेशन नाहीये, लॉंग ऑन, सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय मयूर म्हात्रेने, फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का, वरुण पाटील बॅक टू द पवेलियन. आकाश म्हात्रे येतोय 5व्या क्रमांकावरती. 3 बाद धावसंख्या आहे 42. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि शांत ठेवलं या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मोठी 43 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील.
ऑन साइडला फटका चांगला जगदीश म्हात्रे जज करतायत आणि जगदीश म्हात्रेने केली चूक आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये होत आहे. मिल्टील्या चेंडूवरती 4 धावा चौकार. अंतिम षटकामध्ये शॉर्ट ऑन बॉल गेला डीप मध्ये. हेमंत म्हात्रे आहेत मिड विकेटला आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48-48 धावा धावफलकावरती. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये जय हनुमान मोठी देसाई या टीमने. क्या बात आहे. फटका चांगला आहे. प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओपन्न धावा धावफलकावरती आहेत. आकाश म्हात्रे डगआउट मधून सेट होऊन आलाय कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. नितीन कालन यांनी जो कानमंत्र दिला होता, मनोज पवार यांनी कानमंत्र दिला होता की षटकार मोठे फटके येत नाही येत. पुल केला डीप मध्ये हेमंत म्हात्रे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय आकाश म्हात्रे. आपण पाहतोय कमलाकर तांडील असतील, पद्माकर भोईर असतील, संदेश पाटील असतील, संदीप भोईर असतील, संपूर्ण बेतवडे 40+ संघ असेल आणि खऱ्या अर्थाने SK पाटील चषक आपण पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये एक दिवस संधी दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे यांचं मी मनापासून आभार मानतोय. एका हातामध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न होता रवी म्हात्रे यांचा आणि मिळते एकदावे चेंडूवरती. धावसंख्या आहे 55 आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अजय पाटील, जय भोईर, धीरज भोईर, जितिकेश भोईर, तानाजी पाटील यांचं मी मनापासून आभार मानतो आणि शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवरती लगावलाय मयूरने षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61, 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलंय गौरीपाडा या टीम समोर मोठी देसाई या संघाने. चला आपण संधी नितीन दादा काळन असतात आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. आदरणीय बिंदास पाटील यांच्या शुभ हस्ते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये SK पाटील चषकामध्ये संधी दिली त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आमचे परम मित्र जय भोईर असतील, धीरज भोईर असतील, अजय पाटील, जितिकेश भोईर, तानाजी पाटील, संदेश पाटील, अमर तांडेल, विकास पाटील, अक्षय तांडेल, आर्यन तांडेल, देवेश भोईर, जतीन भोईर, उमेश दादा पाटील, निलेश दादा पाटील, राजेश भोईर, पद्माकर भोईर आणि बिंदास पाटील यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ दिली नितीन काळन यांचं देखील मनापासून आभार. तिन्ही ऑफिशियल पंच
रतन मानेरकर, मनोज पवार आणि प्रसादजी सहस्रबुद्धे यांचा देखील आभार. सुपर स्पोर्ट्स लाईव्हचं मी आभार मानतो आणि आमचे डीजे मास्टर करण यांचं देखील मी विशेष आभार मानतो. पुन्हा एकदा जय भोईर आणि धीरज भोईर यांचं मी मनापासून आभार मानतो. तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा SK पाटील चषकाचा आनंद घेत राहा. जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल हे ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ आजदे, नितीन काळन यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो. तर शिवाजी पाटील यांना विनंती होतो ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकला. एक अप्रतिम समालोचक आपण बघतो घारवीचे रोशनजी संते यांचा आम्ही सन्मान. कमलाकर तांडेल या आमचे 40+ एक लेजंड क्रिकेटर, त्यांच्या शुभ हस्ते आपण रोशन संते यांचा सत्कार करू ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकला. कमलाकर तांडेल आपण पाहतोय. मोठी देसाई संघाने 61 धावा केल्यात, विकेट गमावले ते 4 गडी बाद 61 आणि 62 धावांचा आता पाठलाग करायचा आहे तो गौरीशंकर गौरीपाडा संघाला सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. रोशन संत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. शिवाजी पाटील आणि कमलाकर तांडे यांच्या शुभ हस्ते एक अप्रतिम समालोचक ज्यांचा आवाज तुम्ही अंडरआर्म क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, बदलापूर विभाग असेल, टिटवाला विभाग असेल, सातत्याने या विभागामध्ये ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो ते आमचे मित्र घारीचे अप्रतिम समालोचक रोशन संत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. आणि उद्या स्पर्धेमध्ये पुन्हा करंजी काळा आपण आणि प्रसादजी परब यांचा आवाज तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल. बासष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. ह्या ट्रॉफीज बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते, द्वितीय क्रमांक मालिकावीर आणि बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय पार्वतीबाई नामदेव भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू करण रमेश पवार यांच्यासाठी बायसिकल मालिकावीरसाठी आपल्या पाहायला मिळते. उद्या बघायचंय कोणता खेळाडू असेल या स्पर्धेमधला मालिकावीर ज्याला ही सायकल मिळेल. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीये, लक्षात घ्या. प्रणय बेडेकर यांना तुम्ही पाहता आमचे कॅमेरामॅन बाराम बेडेकर यांचे सुपुत्र. प्रणव बेडेकर आपण पाहिलं तर एक ऑलराऊंडर आहेत. ऑपरेटर प्रणय बेडेकर, बाराम बेडेकर यांचे सुपुत्र आणि ते ऑपरेटरच्या भूमिकेत असतील, कॅमेरामॅनच्या भूमिकेत असतील, ऑलराऊंडर आहेत. त्यामुळे त्यांचं नक्कीच आम्ही कौतुक करू. वळूया मॅचच्या दिशेने. 62 धावांचा पाठलाग करण्याची सलामी जोडी आपण पाहतोय. हेमंत मात्रे ज्याने मागच्या मॅच मध्ये 44 धावा कुठल्या होत्या 9 सेकंडला. सागर मात्रे ज्याने पहिल्या मॅच मध्ये 31 धावा कुठल्या होत्या. संदेश मात्रेच्या अनुपस्थितीत, जितेश पाडीच्या अनुपस्थितीत चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय जयमान मोठी देसाई संघाचा. गोलंदाज पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. वरून झेल खाली येत आहेत. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतो हेमंत मात्रे, या मॅच मध्ये 0 फलंदाज बाद.
करण्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सागरने पहिल्या मॅच मध्ये 5 वर, दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 8 विकेट आतापर्यंत सागरने या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. पहिल्याच मॅच मध्ये त्याने 5 वर पूर्ण केला होता सोनारपाडा टीमच्या विरोधात. हा चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. तर मयूरच्या बॅटमधून चौकार आलाय तो आपण पाहतोय. मयूर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. उसारकर ऐनकडनं गोलंदाजी करत असताना सागरला तुम्ही पाहतायत. 62 धावांचा पाठलाग करायचे. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. ज्या सागरने या स्पर्धेमध्ये 8 विकेट घेतल्या त्यालाच टार्गेट केलंय मयूर मात्रेने. पंचांचा इशारा अजून येणं बाकी आहे. चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार. लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 62 मध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. गोलंदाज सागर. इथे फटका चांगला आहे. मयूर मात्रे चांगली बॅटिंग करत असताना मॅच मध्ये सलग तिसरा चौकार आलाय मयूर मात्रेच्या बॅटमधून. मयूर मात्रे चांगली बॅटिंग करत असताना सलग तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. साडेआठला रिपोर्टिंग करायचे उद्या. जय वागेश्वर देसाई आणि आदर्श इलेव्हन पडले. उद्या 9:15 वाजता मॅच सुरू होईल. कोणती ऍडजस्टमेंट नसेल लक्षात घ्या, कारण उद्या 9 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. सागर. हाई फटका चांगला आहे. शॉट ऑफ द डे असं म्हणतात तरी अवघड ठरणार नाहीये. मयूरच्या बॅटमधनं आलाय सलग चौथा चौकार. गौरी पाडला आम्हाला 9 बॉल 8 रन पाहिजे होते. जिथून कव्हर ड्राईव्ह दाखवतो त्यांना पहिले आउट होणार, नंतर रन नाही झाले 8 बॉल. काय फटका होता मयूरचा. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती हेमंतची, त्यानंतर 4 चौकार. आता मात्र क्लीन बोल्ड. मयूरची विकेट मिळाली आहे. अजय पाटील सुद्धा बघा सामना एन्जॉय करत असताना ज्यावेळी हा कव्हर ड्राईव्हचा चौकार आला मयूरचा, त्यावेळी नक्कीच मयूरच्या आपण म्हणतो अजय पाटीलला जितिकेश भोईरच्या कव्हर ड्राईव्हची आठवण झाली. कारण त्याच्या चेहऱ्यावरती बघा ना आनंद दिसतोय. असाच चौकार मला वाटतं मारायला गेले होते जितिकेश आणि त्यानंतर मॅच गमावी लागली बेतवडे संघाला. पण इथे 16 धावा आल्या, 2 विकेट गेलेत. सोळा धावा दिल्या, मात्र सागरने 2 विकेट सुद्धा घेतलेत. आणि आता प्रतीक येतात. 62 धावांचा पाठलाग करायचंय. 18 बॉल मध्ये 46 अजुरी करायचे. आता मात्र जे काय करायचे ते सागर मात्रे आणि रवी मात्रेला. हेमंत आणि मयूर 2 फलंदाज बाद झालेत. प्रतीक पाटील आलेत.
देवेश सुद्धा सामना एन्जॉय करत असताना देवेश भोईर जतीन भोईर 12वे होते गौरीपाड्याच्या स्पर्धेत आणि फायनल मध्ये प्रवेश केला होता. जयनमान बेतोडे संघ आपण पाहिजे त्या स्पर्धेत रनर अप. 18 बॉल मध्ये आता 46 दुसरं षटक घेऊन आहेत एक्सप्रिया बॉल एंडकडनं. 18 बॉल 46 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सागरलाही माहिती एक्सप्रिया बॉल एंडकडनं धावा बनवणं गरजेचं आहे. सागर मात्रेने पहिल्याच मॅच मध्ये 31 धावा केल्या होत्या. ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 17 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा धापलकोते आपल्याला पाहायला 17 धावा धापलकोते पाहायला मिळत आहेत. हा चांगला बॉल होता. सागरला अक्षरशः फसवलं या बॉलने. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 2 गडी बाद 17 अशी धावसंख्या आहे. 9 सेकंडला रवी मात्रे तुम्ही बाद आहेत. फाइंडिंगला चांगली फिल्डिंग आहे आतिश मात्रेत. सतरा धावा धापल करते आपण पाहतोय. रतन मानेरकर सरांनी आपण पहिलाच बॉल प्रतीकने वाईट टाकला होता. त्यानंतर 2 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 17 धावा धापल करते. प्रतीक कमबॅक करत असताना राईट मोर द विकेट. फुल टॉस त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बॉल आलेला आहे. धावसंख्या 23. 2 बॉल डॉट आले होते सागरला. त्यानंतर फुल टॉस आला. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय सागरने. हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रतीकच्या विरोधात षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 23. 62 धावांचा पाठलाग करत असताना गौरी शंकर गौरीपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हाही फुल टॉस होता. टायमिंग झालं नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतले. बघायचे चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. 1 धाव तर बेगाने पूर्ण केली. फेर डिलिव्हरी त्यामुळे फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. तिसरे पंच मनोज पवार सरांचा इशारा आला. इज अ फेर डिलिव्हरी. पंचांना चॅलेंज केलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमने. मात्र 23 वरती तिसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गौरीपाडा टीमला. वरून एक चांगला झेल टिपलाय. जयेश उर्फ बंटी मैदानाच्या आतमध्ये. याच बंटीने 2 षटकार मारले होते गावदेवी सोनारपाडा टीमच्या विरुद्ध नाईट स्पर्धेमध्ये. पहिल्याच राऊंड मध्ये संघ बॅकफुटवर होता आणि तो सामना जिंकून दिला होता बंटीने गौरी शंकर गौरीपाडा टीमला. मध्ये 23 वरती तिसरा धक्का लागलाय. साडेआठला रिपोर्टिंग करायचे उद्या. जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई आणि आदर्श इलेव्हन पडले. दुसरी मॅच जुडुंबी विरुद्ध खाडली. तिसरी मॅच खोनी ए विरुद्ध आशेले आणि चौथी मॅच वडवली बी विरुद्ध सागाव. प्रत्येक टीमने व्यवहार यायचे अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. लक्षात घ्या कोणते ऍडजस्टमेंट होणार नाहीये. दोन्ही टीम्स जर उशीर आले तर कदाचित सामना 4 षटकांचाही होईल. व्हाईट बॉल 1+1 2 धावा मिळालेत.
नितिकेश भोर आमच्या सोबत आहेत. 25 धाबा दाबलकरती लागलेत. क्वार्टर सेंचुरी पूर्ण होत असताना गौरीपाडा संघाची दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 25 धावा झाल्यात. येणारे 2 चेंडू रवीलाही माहिती महत्वाचे आहेत. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर 25 वरती 3 विकेट गेलेत. रवीने पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बॉल मध्ये 13 बॉल मध्ये 31 अजूनही करायचे आहेत. 62चं टार्गेट या मॅच मध्ये 31 झालेले आहेत. 31 अजूनही बनवायचे आहेत. चेंडू उरले 13. या अगोदरचा बॉल आपण पाहिला प्रतीकचा जो वाईट होता ज्यावेळी बंटीला स्ट्राईक होती तो वाईट बॉल त्याच्यावरती +1 स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचा फायदा घेतला रवीने या मॅच मध्ये. या गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. तेरा बॉल 31 रन्स करायचे. मी मगाशी उल्लेख केला जे काय करायचे ते आता रवी मात्रेला. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी असते. प्रतीक राईट मोर द विकेट. इथे काय घडलंय? एसटी रक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट, बाईकच्या स्वरूपात चौकार. आता 12 बॉल 27 या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम गौरीपाडा संघाला या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. मॅन विराज पाटील यांचं आगमन झाले. बेदवळेचे त्यांचं हार्दिक स्वागत. 12 बॉल 27 मॅच ऑन. 22चा चौकार भरपूर उपयोगी ठरू शकतो या मॅच मध्ये. मयूर देवकरकडनं झालेली चूक. फाईन लेग, थर्ड मॅन दोन्ही बीट झाले. त्यानंतर 22चा चौकार आलाय. अजय मडवी आलेत. मागच्या मॅच मध्ये अजयने चांगली गोलंदाजी केली होती. याच एंडने 12 बॉल 12 चेंडू 27 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. कारण चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. रवी बात्रे आणि बंटी शेलके, अजय. थ्रो फेकी चांगली मात्र 2 धावा मिळाल्यात. 11 बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. 11 चेंडू 25 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. खेळपट्टीवर आपण पाहतोय जयेश शेख आणि रवी मात्रे ही जोडी. हलकस अपील करण्यात आलंय मात्र लेग बाईचा इशारा आलाय. फिल्डिंग करणारी टीमची बघा मदत करत असताना बंटी शेलके कदाचित अजून एक धाव मिळाली असती. थ्रो खराब होती. 10 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. येणारे 10 चेंडू 24 धावा. चांगला बॉल होता. रवीला काही समजला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 9 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
मग अशी याच एंडने हेमंत म्हात्रेने 20 धावा गोलंदाजाला ठोकल्या होत्या. कोणत्याही एंडने धावा येतात येत नाही असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. फक्त ताकद ही पाहिजे तुमच्याकडे. 9 चेंडूमध्ये 24. इथे चेंडू हवेत आहे. झेल ड्रॉप केलाय. आता बघायचं कॅच सुटलीये की मॅच सुटलीये. मनोज देवकर कडनं झालीये चूक आणि बघायचं आता कॅच सुटली की मॅच हे सांगणं थोडंसं कठीण आहे. मात्र 8 बॉल मध्ये आता 22 करायचे त्या मॅच मध्ये. येणारे 8 बॉल 22. रवीची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. माहिती आहे मोठी देसाई टीमला. रवी मात्र असा खेळाडू कधी तो मॅचला कलाटणी देईल. आणि आता झेल सुटलाय. जजमेंट चांगला होता मात्र भरपूर कमी वेळा तुम्ही पाहतात मनोज कडनं झेल सुटत नाही. मात्र आज सुटलाय. 8 बॉल 22. आता मात्र एकच धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. 7 बॉल मध्ये आता 21 करायचे त्या मॅच मध्ये. 6 धावा दिल्यात अजयने. 1 लेग 22. 5 धावाच बॅटने दिलेत. 7 बॉल मध्ये 21 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. अजय हा चांगला बॉल होता. अजयची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 6 धावा दिल्या त्या ओव्हर मध्ये. आता 6 बॉल मध्ये 21 या मॅच मध्ये करायचे आहेत गौरीपाडा संघाला. पहिल्या इनिंग मध्ये पुढील देशाच्या 4 विकेट गेल्या होत्या. इथे आपण पाहिलं तर 3 विकेट गेलेत. 6 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. वरुण पाटील आलेत. आता चांगलं बॅटर असेल मोठी देसाई वर्सेस रवी. मात्र अशीच मॅच आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. या अगोदर हा कारनामा रवी मात्रेने केलेला आहे. 26 धावा सुद्धा एका षटकात करायच्या होत्या केल्या होत्या पेंढारकरच्या मैदानात. 6 बॉल 21 करायचे आहेत. वरुण पाटील. पहिलाच बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी षटकार. पाच बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. गौरीपाडाचा रिव्ह्यू संपलेला आहे लक्षात घ्या. सत्तेचाळीस धावा झालेत. 5 चेंडू मध्ये आता 15 करायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला रवी मात्रे अशा मॅचेस भरपूर टर्न केलेले आहेत. अजून एक मॅच ची नोंद होईल का? 5 बॉल 15. रवीचा झेल सुटला मनोज कडनं आणि त्यानंतर आलेला हा षटकार. 5 बॉल 15 करायचे त्या मॅच मध्ये. 5 चेंडू 15 धावांची गरज. याच मैदानात किंग ट्रॉफी मध्ये बाईक सुद्धा मागच्या वर्षी मिळाली होती रवीला. 4 चेंडू 15 धावांची गरज. येणारे 4 बॉल 15. विकेट न गमावता 14 चालतील. चार चेंडू 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. शॉर्ट अप लेनचा बॉल होता त्याला पाठवलाय
मिड विकेटच्या वरून रवी मात्रे ऑन फायर, सिक्सर. मध्ये 9 ची गरज आहे. विकेट न गमावता 8 चालतील. मोठी देसाईचे 4 विकेट गेलेत, मात्र मोठी देसाई संघ या मॅच मध्ये टॉस विन आहे, लक्षात घ्या. विकेट गेली तर इक्वेशन कंपल्सरी, लक्षात घ्या, अन्यथा 8 चालतायत. 3 बॉल मध्ये 9 करायचेत. येणारे 3 चेंडू, 9 धावांची गरज. विकेट न गमावता 8 चालतील, मात्र एखादी विकेट गेली तर इक्वेशन कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. गौरीपाडा टीम 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. रवी मात्रे, मी मगाशी उल्लेख केला, अशा मॅचेस ते भरपूर वेळ टर्न करतात. जे प्रेक्षक चेंडू आणून देतात त्यांनाही धन्यवाद. गौरीपाड्याचे प्रेक्षक आहेत मला वाटतं. गणपत 3 चेंडू आणि 9 धावा या मॅच मध्ये करायच्यात. 8 जरी केल्या तरी विकेटच्या आधारावरती सामना जिंकेल. 3 चेंडू 9 धावा. रवी मात्रे आक्रमक बॅटर या संघाचे आहेत, या संघाची ओळख आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल हाई जाईल सीमारेषेच्या बाहेर. रवी मात्रे ऑन फायर, सिक्सर. गौरीपाडा संघाला मात्र विकेट गेली येणाऱ्या बॉलवरती तर इक्वेशन कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. तर टॉस मोठी देसाईच आहे. 2 बॉल मध्ये आता 3 करायचे आहेत. कारण एक्सप्रिया मॉलिन कडनं धावा बनतात. मी मगाशी उल्लेख केला होता, किती चांगला गोलंदाज असला तरी त्याच्या विरोधात धावा आलेल्या आहेत या स्पर्धेत. मी मगाशी उल्लेख केला, रवी मात्रे ते कधी मॅचला कलाटणी देतील. आणि रवी मात्रेचा झेल अजय मडवीच्या षटकात सुटला, तेव्हाच मी उल्लेख केला होता, झेल सुटलाय का मॅच सुटली. रवी मात्रे गौरीपाडा संघ या क्रीडांगणात नेहमीच रवी बरसलाय. भरपूर धावा त्यांनी या क्रीडांगणामध्ये भरपूर वेळा बनवलेल्या आहेत. 2 बॉल 3, विकेट न गमावता 2 चालतील. चला सामना सुरू करायचा आहे. मोठी देसाई दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 2 चालतायत, कारण 3 विकेट गौरीपाड्याचे गेले, 4 विकेट मोठी देसाईचे गेलेत. मोठी देसाई संघ टॉस विन आहे. दोन चेंडू 3 धावा. जो संघ जिंकेल तो संघ एस के पाटील चषकाच्या सुपर 3 मध्ये. काल वाकलन संघ तुम्ही पाहिला, जीजी स्पोर्ट, तनिष्का 11. रवी मात्रे जबरदस्त बॅटर आहेत, नेहमीच चर्चा असते या खेळाडूची. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे थोडेसे थांबलेत. आता दबाव आहे वरून पाटील वरती, कारण 21 करायच्या होत्या. 18 त्याने आतापर्यंत दिले 4 बॉल मध्ये, आणि 2 बॉल मध्ये 3चं आता त्याला संरक्षण करायचंय. हाई चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार ठोकत असताना मॅच संपवली ती रवी मात्रेने, आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय तो गौरी शंकर. गौरीपाडा संघ अभिनंदन. गौरीपाडा संघ आपण पाहतो या स्पर्धेत